आज आपण 40 छातीच्या कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण माहितीसह ड्राफ्टिंग कटिंग पाहतोय। त्याचसोबत 40 छातीनुसार कटोरीचं योग्य माप किती घ्यावं आणि छातीनुसार कटोरी कशा पद्धतीने वाढवावी ते सविस्तर माहितीसह पाहणार आहोत। जर तुमचा ब्लाऊज बिघडत असेल तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या। पहिली म्हणजे ब्लाऊजची योग्य माप घेणं महत्त्वाचं आहे। त्याचसोबत अचूक मापानुसार योग्य ड्राफ्टिंग कटिंग करणं फार महत्त्वाचं आहे। त्याचसोबत कटिंग केलेला ब्लाऊज फिनिशिंगसह शिलाई करणं महत्त्वाचं आहे। जर तुम्ही नवीन शिकत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेत ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 छातीच्या साध्या कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग पाहूयात। इथे मी डबल फोल्ड पेपर घेतला आहे, कारण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भाग ड्राफ्टिंग कटिंग करतोय। सुरुवातीला आपण ब्लाऊजची पूर्ण उंची घेत असतो, तर पूर्ण उंची आहे 14 इंच। त्यामध्ये मी 1 इंच मार्जिन घेते, म्हणजेच 15 इंच। जर तुम्ही ब्लाऊजचे शोल्डर डबल फोल्ड करत असाल तर उंचीमध्ये 1.25 इंच मार्जिन घ्या। मी फक्त 1 इंच मार्जिन घेतलंय, अर्धा इंच कमरेसाठी आणि अर्धा इंच शोल्डरसाठी। ब्लाऊजची उंची टाकत असताना ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, कारण प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने ब्लाऊज शिवत असतं। आता आपण वरच्या साईडने सरळ टेप ठेवून 15 इंचाला मार्क करून खालच्या साईडला सरळ रेषा मार्क करून घेतोय। जर ब्लाऊजची उंची घेत असताना जर तुम्ही अंदाजे घेतलीत तर 100% तुमचा ब्लाऊज फेल जाऊ शकतो, कारण प्रत्येकाच्या बॉडीनुसार आणि हाईटनुसार प्रत्येक ब्लाऊजची उंची कमी जास्ती होत असते। जर तुम्ही ब्लाऊजची उंची अतिशय जास्ती घेतलीत तर मागचा गळा खालच्या साईडला सरकला जातो, त्यामुळे ब्लाऊजची फिटिंग बिघडते। जर तुम्ही एखाद्या ब्लाऊजची उंची मापापेक्षा कमी घेताय, त्यामुळे मागच्या साईडने ब्लाऊज वरच्या साईडला उचलला जातो, त्यामुळे सुद्धा ब्लाऊज बिघडतो। त्यामुळे ब्लाऊजची उंची टाकत असताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, कारण उंचीच्या आतमध्येच ब्लाऊजचे इतर पार्ट कटिंग होत असतात। त्यामुळेच उंचीचं माप योग्य घ्या। त्यानंतर शोल्डरचं माप घेतोय। शोल्डरचं माप नेहमी मागील गळ्यानुसार घ्या। मागील गळा डीप नेक आहे, त्यानुसार शोल्डर घेतोय 5.25 इंच। तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 6.25 इंचाला मार्क करतोय। पुन्हा बंद बाजूकडून 5.25 इंचाला मार्क करून थोडं पुढल्या साईडला 6.25 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स तोडत इथे मुंढा आणि छाती रेषा सरळ रेषेत मार्क करून घेतोय। त्यानंतर छाती रेषेवर छातीच्या चौथ्या भागाला मार्क करा। छाती आहे 40 इंच, त्याचा चौथा भाग 10 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथे शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। त्यानंतर कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग, 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता मार्जिन रेषा आणि फिटिंग रेषा जोडून घेऊयात, म्हणजेच पुढील माप टाकायला सोपं जाईल। त्यानंतर आपण ब्लाऊजची गळारुंदी घेणार आहोत 2.5 इंच, कारण हा हेल्दी कस्टमरचा ब्लाऊज आहे। त्याशिवाय हा डीप नेक ब्लाऊज आहे, तर आपण मागील गळ्याला शोल्डर उतार न देता, नॉट न लावता शिलाई करणार आहोत, म्हणून इथं मी गळारुंदी 2.5 इंच घेतली आहे। आपण डीप नेक ब्लाऊज चार्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलं गळारुंदी नेमकी कशी कमी जास्ती करावी किंवा शोल्डर उतार घेणं गरजेचं आहे का, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। त्यानंतर पुढील गळ्याची खोली आहे 7 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 7.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 2.5 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स जोडत इथे बॉक्स मार्क करून घेतोय। कटोरी ब्लाऊज असल्याने ह्या बॉक्समध्ये पुढील गळ्यासाठी गोल गळ्याचा शेप मार्क करून घेतला। त्यानंतर मुंढाचा मार्क करतोय। मुंढा लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे। टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घेतलं। मागील मुंड्यासाठी 1.5 इंचाला मार्क करतोय, तिथूनच अर्धा इंच आतल्या साईडला पुढील मुंड्यासाठी। आता मुंढा लाईनच्या इथं 1.5 इंच खालच्या साईडला येत मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतला। त्यानंतर पुढील मुंड्याचा शेप मार्क करत असताना एक रेषा इतपत आतल्या साईडला मार्क करा। इथे आपण दोन्ही मुंड्याचे शेप मार्क करून घेतले। त्यानंतर योकपट्टीचं मार्क करतोय। योकपट्टीचं माप बस्ट साईजनुसार कमी जास्ती होत असतं। जेव्हा आपली बस्ट साईज हेवी असते तेव्हा योकपट्टीचं माप लहान घ्या, आणि जेव्हा कमी असते तेव्हा आपण योकपट्टी वाढवत असतो।
तर बस्ट साईजनुसार योगपट्टी घेतोय 2.5 इंचाची. खालच्या साईडने वरच्या साईडला 2.5 इंचाला मार्क करून इथे सरळ रेषा ड्रॉ करून घेतली. त्यानंतर आयहुक पट्टीच्या बाजूने ह्या रेषेच्या वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करून घेतलं. आता योगपट्टीचा गोलाकार शेप मार्क करण्यासाठी योगपट्टीवर छातीच्या 10व्या भागाला मार्क करायचा आहे. 40 छातीनुसार 4 इंचाला मार्क करून घेतलं. आता हे दोन्ही पॉइंट्स जोडत गोलाकारात योगपट्टीचा शेप मार्क करून घ्या. अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे ब्लाऊज ब्रेस्टला छान फिटिंगला बसतो. त्यामुळे योगपट्टीचा शेप नेहमी गोलाकारातच द्या. त्यानंतर योगपट्टीवर कटोरीचं माप टाकायचं आहे. 40 छातीनुसार कटोरीचं माप घेतोय 6 इंच. आयहुक पट्टीच्या बाजूने योगपट्टीवर 6 इंचाला मार्क करून घ्या. तिथूनच वरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 6 इंचाला मार्क करून तिथपर्यंत सरळ रेषा मार्क करून घेतोय. हा कटोरी मार्क करण्यासाठीचा पहिला पॉइंट आहे. त्यानंतर पुढील मुंड्याच्या इथून आतल्या साईडला 2.25 इंच आणि 3.25 इंच असे 2 पॉइंट मार्क करून घेतले. त्यानंतर पुढील गळ्याच्या इथून खालच्या साईडला 6 इंचाला मार्क करून घेतलं. आता इथून आपल्याला डॉटेड लाईनमध्ये कटोरीचा शेप मार्क करून घ्यायचा आहे. सुरुवातीला डॉटेड लाईनमध्येच शेप मार्क करा, जेणेकरून आपला शेप चुकणार नाही. आपण जे पॉइंट मार्क करत असतो ते शेप परफेक्ट येण्यासाठी करत असतो. जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर अशा पद्धतीने डॉटेड लाईनमध्येच शेप मार्क करा आणि त्यानंतर तो डार्क करा, म्हणजेच आपल्या कटोरीचा शेप बिघडत नाही. कारण मूळ कटोरीवरूनच पुढे आपण ही कटोरी वाढवणार आहोत. त्यामुळे मूळ कटोरीचा शेप परफेक्ट येणं फार महत्त्वाचं आहे. इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. तर इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपण जे 1 इंच शिलाई मार्जिन घेतलंय ते अर्धा इंच शोल्डरच्या इथे जाणार आणि अर्धा इंच खालच्या साईडची योगपट्टी शिलाई करण्यासाठी. तर जेव्हा आपण ही योगपट्टी आणि साईड पार्ट शिलाई करत असतो तेव्हा आपल्याला तिथे शिलाईसाठी मार्जिन लागत असतं. तर योगपट्टीच्या खालच्या साईडला ते आपण कापडावर वाढीव घेत असतो. तर बऱ्याच वेळा आपण ते मार्जिन घ्यायला विसरून जातो, त्यामुळे पुढील भाग शिवण्यात कमी येतो. म्हणून इथे आपण योगपट्टीच्या खालच्या साईडला 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेऊयात. तुम्हाला जितकं शिलाई मार्जिन लागणार आहे ते योगपट्टीच्या खालच्या साईडला अशा पद्धतीने वाढवून घ्या. आता आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता पुढील भागातून मागील भाग सेपरेट कसा करावा ते पाहूयात. तर इथे आपण कटिंग करायला सुरुवात करतोय. सुरुवातीला योगपट्टीच्या खालच्या साईडने कटिंग करायला सुरुवात करतोय. त्यानंतर मार्जिन रेषा कटिंग करत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्यानंतर पुढील आणि मागील दोन्ही भाग सेपरेट करून घ्या. आताचे पुढील भागात आपण योगपट्टीसाठी 1 इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतलं होतं ते आपण मागील भागातून कटिंग करून घेऊयात. 1 इंचाला मार्क करून तिथे सरळ रेषा मार्क करून घेतली. त्यानंतर गळारुंदी घेतली होती 2.5 इंच. मागील गळ्याची खोली आहे 10.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 11 इंचाला मार्क करून खालच्या साईडने गळ्याची खोली घेतोय 3 इंच. आता हे पॉइंट्स जोडत इथे बॉक्स मार्क करून घेऊयात. खालच्या साईडने गळ्याची रुंदी तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आता इथे आपण डीप नेक पंचकोनी गळ्याचा शेप मार्क करतोय. खालच्या साईडने वरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून वरच्या साईडने गळ्याच्या इथून खालच्या साईडला 3 इंचाला मार्क करून घ्या. त्यानंतर गळ्याचा शेप मार्क करण्यासाठी तुम्हाला जितका डीप नेक हवा आहे त्यानुसार मार्क करा, कारण आपण डीप नेकनुसारच शोल्डर आणि मुंढ्याचं माप मार्क केलं आहे. पहा इथे मी साधारण अर्धा इंच इतपत बाहेरच्या साईडला मार्क करून घेतलं. आता जिथे आपण 3 इंच मार्क केलं आहे तिथून मी अशा पद्धतीने गळ्याचा शेप मार्क करून घेतला. आता डीप नेक ब्लाऊजमध्ये टक्सचं मार्क कसं करावं ते पाहूयात. तर इथे आपण जे 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे ते मार्क करून इथं मार्जिन रेषा मार्क करून घेऊयात. जेव्हा आपला मागील गळा नॉर्मल असतो तेव्हा आपण फिटिंग लाईनपासून बंद बाजूपर्यंतचा मध्य काढून घेत असतो आणि तिथं टक्स मार्क करतो. पण जेव्हा आपला मागील गळा डीप नेक असतो तेव्हा तशा पद्धतीने मार्क न करता मागील गळ्याच्या खोलीपासून 1.5 ते 2 इंच इतपत अंतर सोडत त्यापुढे आपल्याला टक्स मार्क करून घ्यायचा असतो. इथे आपण कमरेच्या रेषेवर टक्स घेतोय 5.5 इंच आणि त्यामध्ये दोन्ही साईडला अर्धा इंच मार्क करून घ्या, जे की आपण 1 इंच बॅक साईडचा टक्स घेतला आहे.
त्यानंतर टक्सची उंची घेतोय 4.5 इंच. आता हा टक्स मार्क करून घेऊयात. डीप नेक ब्लाऊजमध्ये नेहमी अशाच पद्धतीने टक्स मार्क करून घ्या. इथे आपल्या 40 छातीच्या मागील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालं. आता हा हेल्दी कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि मी गळारुंदी कमी घेतली म्हणून हा ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसेल, शोल्डर उतरणार नाही. पण जर तुमचा डीप नेक ब्लाऊज असेल आणि जर तुम्हाला शोल्डर उतरतील असं वाटत असेल तर अर्धा इंचाचा शोल्डर उतार द्या किंवा मागील गळ्याला नॉट लावा. ह्यापैकी तुम्ही काहीही करू शकता. आता खालच्या साईडला जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कटिंग करून घेऊयात. त्यानंतर मागील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. आता मागील भाग बाजूला ठेवून पुढील भाग घेऊयात. आपल्याला सगळे साईड पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला योकपट्टी सेपरेट करून घेतली. त्यानंतर पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढील गळ्याचा शेप कटिंग करून साईड पार्ट आणि कटोरी सेपरेट करून घेऊयात. तर ही आपली मूळ कटोरी आहे. ह्या मूळ कटोरीवरूनच पुढे आपण कटोरी वाढवून घेतोय. त्यासाठी कटोरी अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून शिलाईच्या बाजूने जे 1/2 इंच पेपर एक्स्ट्रा येत आहे ते आपल्याला अशा पद्धतीने गोलाकारात कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर मध्यात नॉच देऊन घ्या. आता ह्या मूळ कटोरीवरून पुढे आपण कटोरी वाढवून घेऊयात. त्यासाठी इथं मी हा पेपर घेतला आहे. ही मूळ कटोरी अचूक मापानुसार कशी वाढवावी ते सविस्तर माहितीसह पाहतोय. बंद बाजूकडून आतल्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून तिथे एक पॉईंट मार्क करून घ्या. तिथपर्यंत सरळ रेषा मार्क करून घेतोय. आता या रेषेच्या पुढे ही मूळ कटोरी अगदी सरळ रेषेत ठेवायची आहे. पहा, आता जितकं आपण मागच्या साईडला 1.5 इंच अंतर घेतलंय तेवढंच अंतर मूळ कटोरीच्या पुढल्या साईडला सुद्धा मार्क करून घेतोय. तिथेपर्यंत मी सरळ रेषा मार्क करून घेते. हे अंतर प्रत्येक साईजनुसार कमी जास्ती होत असतं. त्यानंतर गळ्याचा शेप आहे असा मार्क करून घेतला. त्यानंतर गळ्याच्या बाजूने आयुक पट्टी जोडण्यासाठी जे 1/2 इंच मार्जिन लागतं ते आपण समोरच्या साईडला वाढवून घेतोय. 1/2 इंचाला मार्क करून तिथून खालच्या साईडला अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या बाजूने आपण ही कटोरी शिलाई करत असतो तर समोरच्या साईडला जितकं आपल्याला शिवण्यात मार्जिन लागतं ते आपण गळ्याच्या वरच्या साईडने इथे वाढवून घेतोय. तुम्हाला जितकं मार्जिन लागतं तेवढं वाढवून घ्या. अर्धा इंचापेक्षा जास्ती घेऊ नका. आता जिथे आपण मार्जिन वाढवलंय तिथून जे आपण 1.5 इंच मार्क केलंय तिथेपर्यंत ही कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर सुरुवातीला अशा पद्धतीने डॉटेड लाईनमध्ये कटोरीचा शेप मार्क करून घेऊयात. म्हणजेच आपला शेप बिघडणार नाही. जेव्हा तुम्हाला हा शेप परफेक्ट वाटेल त्यानंतरच हा शेप डार्क करून घ्या. नवीन शिकत असाल तर ही ट्रिक नक्की फॉलो करा. तुमच्या कटोरीचा शेप बिघडणार नाही. त्यानंतर खालच्या साईडने ह्या कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घेतोय. आता जिथे आपण मध्य काढला आहे तिथे खालच्या साईडला 2 इंचाने ही कटोरी वाढवतोय. बस्ट साईज हेवी आहे त्यानुसार इथे आपण 2 इंच वाढवलं. प्रत्येक साईजनुसार हे अंतर बदलत असतं. आता तिथेपर्यंत डॉटेड लाईनमध्ये ही लाईन मार्क करून घेतली. आता व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने ही कटोरी जोडून घ्या. इथे आपल्याला हे अंतर मोजून पाहायचं आहे. दोन्ही बाजूला सेम अंतर येणं फार गरजेचं आहे. थोडंसं वर खाली होत असेल तर ते आपण कटिंग केल्यानंतर ॲडजस्ट करू शकतो. इथे आपल्या वाढीव कटोरीचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता आहे असं कटिंग करून घेतोय. इथे आपण मूळ कटोरीवरून 40 छातीनुसार ही मेन कटोरी अतिशय सोप्या पद्धतीने वाढवून घेतली. संपूर्ण कटिंग झाल्यानंतर ही मेन कटोरी मध्यात फोल्ड करून घ्या. एक रेषा इतपत थोडंसं अंतर एक्स्ट्रा येतं आहे ते आपण कटिंग करून घेतोय. त्यानंतर आपल्याला टक्स मार्क करायचा आहे. आडवा टक्स आपण 1.5 आणि 1 रेषा घेतोय. व्यवस्थित पहा, 1.5 आणि 1 रेषा घेतला आहे. त्यानंतर उभा टक्स आपण 3 इंचाचा घेतोय. आता हा टक्स मार्क करून घेऊयात. आता मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते. पहा, आपल्या कटोरीचा शेप छान गोलाकारात आला आहे. आता शिलाई करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची ते पाहूयात. इथे मी साईड पार्ट घेतला आहे. इथे लक्षात घ्या, पुढील भागाच्या साईड पार्टपेक्षा आपली मेन कटोरी 1.25 इंचाने एक्स्ट्रा येणं फार महत्त्वाचं आहे.
कारण आपल्या कटोरीचा शेप हा गोलाकारात असतो आणि जेव्हा आपण ती साईड पार्टला जोडत असतो तेव्हा आपलं तेवढं मार्जिन मायनस होऊन जातं आणि कटोरी अगदी परफेक्ट मापानुसार तयार होते. जेव्हा आपण ह्या पॅटर्नपासून ब्लाऊज शिवत असतो तेव्हा ती शिलाई करण्यापूर्वी दोन्ही साईड पार्ट मोजून पहा. जर एक्स्ट्रा येत असेल तर ते खालच्या साईडने कटिंग करून घ्या, कारण जर तुम्ही वरच्या साईडने कटिंग केलं तर आपल्या गळ्याचा शेप हा पसरट होतो, त्यामुळे शोल्डर उतरतात आणि कटोरीचा शेपसुद्धा बिघडला जातो. तर कटोरी ब्लाऊज कटिंग करत असताना ह्या महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा. आता हे बाजूला ठेवून बाहीचं कटिंग पाहूयात. इथं मी हा पेपर घेतला आहे, मध्यातून फोल्ड केला आहे, समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. तर बाहीची पूर्ण उंची आहे 7 इंच, त्यामध्ये मी 1 इंच मार्जिन घेते कारण ही बिना अस्तरची बाही आहे. तर खालच्या साईडने वरच्या साईडला 8 इंचाला मार्क करून वरच्या साईडला सरळ रेषा मार्क करून घेतोय. जर तुम्ही साधी बाही कटिंग करत असाल तर 1.5 इंच मार्जिन घ्या. त्यानंतर बाहीसाठी छातीची घडी घेत असताना छातीच्या चौथ्या भागानुसार घ्या. छातीचा चौथा भाग येतो 40 इंच, तर त्यामधून आपल्याला अर्धा इंच मायनस करून घ्यायचं आहे, कारण आपण शिलाई मार्जिनमध्ये 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे. जर तुम्ही 1.5 इंचापेक्षा जास्ती मार्जिन घेत असाल तर छातीची पूर्ण घडी घ्या. तर इथे आपण 9.5 इंचाला मार्क करून हा बॉक्स मार्क करून घेतला. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीचे कॅफ हाईट टाकत असतो. 40च्या 12व्या भागाप्रमाणे कॅफ हाईट घेतोय 3.3 इंच. पुन्हा मध्यात 3.3 इंचाला मार्क करून तिथेपर्यंत अर्ध्यात अशी क्रॉस लाईन मार्क करून घेतोय. आता यामधून जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे ते मायनस करून घेऊयात. आता इथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घेतोय. त्यानंतर ह्या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. आता जिथे आपण मार्क केलं तिथे वरच्या साईडला अर्धा इंच आणि एक रेषा इतपत मार्क करून घ्या. त्यानंतर बंद बाजूकडून आतल्या साईडला 1.25 इंचाला मार्क करून घेतलं. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय. फिटिंग लाईनच्या इथं 1.5 इंच खालच्या साईडला या, म्हणजेच मुंढ्यात चुण्या येत नाही. पुन्हा मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्यात मार्क करून तिथं खालच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून घेतोय. आता हे तिन्ही पॉईंट्स जोडत पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घेऊयात. त्यानंतर बॉटमला दंडघेराचं माप टाका आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन रेषा जोडून घेतोय. इथे आपल्या 40 छातीच्या बाहीचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता कटिंग करून घेऊयात. सुरुवातीला मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्यानंतर बाही ओपन करून घ्या. त्यानंतरच पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतला. इथे आपल्या 40 छातीच्या कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.